तर चला आजपासून आपण तुमचं पास्ट टेन्स समजून घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रकार कोणता? सिंपल पास्ट टेन्स. तर चला, तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओच्या एंडनंतर तुम्हाला काय विचारलं जाईल? सिंपल पास्ट टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात, त्याचा स्ट्रक्चर काय असतो आणि एक्झाम्पल्सवर प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला स्वतःचे एक्झाम्पल्स तयार करायला सांगितलं जाईल. आणि हा व्हिडिओ बघता बघता तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये नोट्स पण तयार करा आणि ते नोट्स तुमचे चेक केले जातील. तुम्ही किती चांगल्या प्रकारे स्वतःचे नोट्स तयार करू शकता हे बघण्यासाठी. तर चला, सिंपल पास्ट टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात ते आपण समजून घेऊ. बघा, सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट एन ॲक्शन दॅट हॅपन्ड अँड वॉज कंप्लीटेड इन द पास्ट. काय समजलं तुम्हाला? सिंपल पास्ट टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट, आता मेन पॉईंट सुरू होते बघा. एन ॲक्शन दॅट हॅपन्ड अँड वॉज कंप्लीटेड. हॅपन्ड म्हणजे घडली आणि वॉज कंप्लीटेड म्हणजे पूर्ण झाली. तर अशी ॲक्शन जी पास्टमध्ये घडली आणि पूर्ण झाली, अशी ॲक्शन शो करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स स्ट्रक्चरचा उपयोग केला जातो. स्वतःच्या शब्दात सांगता येईल? प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून. आता स्ट्रक्चर समजून घेऊ. काहीच तेवढं समजण्यासारखं काही नाही आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्बचा सेकंड फॉर्म यूज केला जातो. V2. बरोबर आहे? V1, V2, V3, V4 असे 4 फॉर्म्स असतात वर्बचे. तर सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्बचा सेकंड फॉर्म यूज केला जातो, V2 यूज केला जातो. आणि सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतो? सब्जेक्ट, V2, ऑब्जेक्ट. लक्षात राहील? मेन पॉईंट्स लिहून घेत चला तुमच्या नोटबुकमध्ये. सोबत आपण ऐकलं, समजलं आणि लिहिलं तर आपल्याला जास्त काळ लक्षात राहते. ठीक आहे. आता एक्झाम्पल समजून घेऊ. बघा, वर्बचं कोणतं रूप? दुसरं रूप यूज केलं जाते. बघा एक्झाम्पल, आय विजिटेड माय ग्रँडमदर येस्टरडे. आता बघा, भूतकाळातला काळ म्हणजे भूतकाळातला टाईम इथे असतो. येस्टरडे म्हणजे काल, आजच्या अगोदरचा दिवस. तर इथे असे शब्द येस्टरडे, लास्ट नाईट, लास्ट वीकेंड किंवा घडलेला म्हणजे झालेला वेळ इथे दिलेला असतो. तर बघा, येस्टरडे मी माझ्या ग्रँडमदरला भेटायला गेलो होतो किंवा भेटलो. आणि वर्बचा कोणता फॉर्म यूज केला आहे इथे? ईडी फॉर्म म्हणजे दुसरा फॉर्म ईडी लावला आहे. विजिटला ईडी लावला आहे. तर एक्झाम्पल समजलं? म्हणजे पास्टमध्ये तुम्ही काय केलं किंवा काय घडलं हे सिंपल पास्ट टेन्समध्ये सांगितलं जाते. आता बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही इंग्लिशमधूनच समजून घ्या. नाहीच समजलं तर मराठीमध्ये वाचा. ओके. I visited my grandmother yesterday. She finished her homework last night. म्हणजे लास्ट नाईट, काल रात्री तिने आपला होमवर्क पूर्ण केला. She finished her homework last night. They watched a movie last weekend. They watched a movie last weekend. We played cricket in the evening. We played cricket in the evening. म्हणजे कालच्या इव्हिनिंगला. I visited my grandparents every Sunday. आता बघा, हे सेंटेन्स कसं आहे? म्हणजे पास्टचं सेंटेन्स आहे. म्हणजे पास्ट हॅबिट, भूतकाळातली तुमची सवय किंवा भूतकाळामध्ये वारंवार घडणारी घटना इथे दर्शवली आहे. मी म्हणजे भूतकाळात म्हणजे 1 वर्षाच्या अगोदर जेव्हा मी दुसऱ्या गावात होतो तेव्हा मी ग्रँडपॅरेंट्सला दर रविवारी विजिट करत होतो
I visited my grandparents every Sunday. She played the piano when she was a child. चाइल्ड असतानाची ती गोष्ट आहे. चाइल्ड असताना ती पियानो वाजवायची. शी प्लेड द पियानो व्हेन शी वॉज अ चाइल्ड. दे वेंट फॉर अ वॉक एव्हरी इव्हिनिंग. दे वेंट फॉर अ वॉक एव्हरी इव्हिनिंग. इथे बघा गोचं वेंट आलं आहे. गो, वेंट, गॉन, गोईंग. त्याच्यामधून वेंट, कारण हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. They went for a walk every evening. We studied together in school. I saw a beautiful rainbow yesterday. I saw a beautiful rainbow yesterday. She met her favorite actor last year. Last year, बघा, मागच्या वर्षी. She met her favorite actor last year. Meet, met, met, meeting. तर मीटचं मेट आला इथे सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळे. आणि इथे सीचं SEECचं सॉ सेकंड फॉर्म आला आहे V2. तर लक्षात राहील, सिम्पल पास्ट टेन्समध्ये अशा ॲक्शन्स शो केल्या जातात ज्या पास्टमध्ये घडून गेल्या. आणि वर्बचं कोणतं रूप? V2. पास्ट फॉर्म म्हणतात त्याला, वर्बचं सेकंड फॉर्म. आणि त्याच्यामध्ये टाईम कसा असतो? येस्टरडे, लास्ट नाईट, लास्ट वीकेंड, किंवा व्हेन आय वॉज अ चाइल्ड, किंवा म्हणजे जुना काळ दर्शवला जातो. ठीक आहे. इथे तुमच्या जीवनातील 5 एक्झाम्पल्स लिहा. ठीक आहे. लक्षात राहील काय विचारलं जाईल तुम्हाला? सिम्पल पास्ट टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स शो केल्या जातात किंवा कोणत्या घटना शो केल्या जातात? वर्बचं कोणतं फॉर्म, कोणतं रूप यूज केल्या जाते? मग तुम्हाला एक्झाम्पल्सवर प्रश्न विचारले जातील आणि स्वतःचे एक्झाम्पल्स तुमचे तयार केलेले चेक केले जातील. प्रत्येकाचे वेगवेगळे एक्झाम्पल्स असतील. ओके, बाय.